नमस्कार शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगाम पीक विमा 2023-24 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे। 60,76,00,000 रुपये यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण शासन निर्णय पाहू शकता। सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2023-24 साठी पीक विमा हप्त्यापोटी राज्य हिस्सा पीक विमा अग्रिम रक्कम 60,76,20,714 इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाअंतर्गत 13 फेब्रुवारी 2024 रोजी हा महत्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे, कृषी आयुक्तालयाने सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023 अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना रब्बी हंगाम 2023-24 साठी पीक विमा हप्त्यापोटी राज्य हिस्सा पीक विमा अग्रिम रुपये 60,76,20,714 इतकी रक्कम वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो, या ठिकाणी 9 कंपन्या रब्बी हंगाम 2023-24 साठी होत्या। तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी होती त्या पीक विम्याच्या पावतीवरून तुम्हाला समजून येईल। यामध्ये जर तुमची कंपनी असेल तर रब्बी हंगामामध्ये जर तुम्ही पीक विमा भरला असाल तर हा पीक विमा तात्काळ तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। मित्रांनो, यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही निधी पीक विमा लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी विमा कंपन्यांकडे दिला गेला आहे, पीक विमा कंपन्यांनी ही रक्कम लवकरच तुमच्या खात्यावरती जमा करेल। तर पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।